बराच उशीर झाला आहे. मी ऑफिसमधून बाहेर पडले, स्कूटी स्टार्ट केली. नेमका पाऊस सुरू झाला, त्यात लाईट सुद्धा गेले. मी स्कूटर स्लो चालवत होते, कारण सासूबाईंनी मला सांगितले होते आज चंद्रग्रहण आहे. माझा विश्वास नाही, पण एकटं असलं की नकळतपणे मी ते नियम पाळू लागते. साऱ्या अंधश्रद्धा खऱ्या वाटतात. मुद्दाम शॉर्टकटने निघाले. बाळ खूप रडतंय असा आहोंचा फोन. काय करू, इथे थोडासा उतार आहे, निर्मनुष्य ठिकाण आहे, त्यात खांबावरचे लाईटही नाहीत. आणि अचानक माझ्या कानावर शब्द पडले, राम जय राम, जय जय राम. बापरे, इथूनच वळण आहे आणि वळणावर चक्क प्रेतयात्रा. खूप भयानक. ते सुवासिनीचे प्रेत, खुर्चीवर दोरीने बांधलेले, हळदीने माखलेले, हिरवलेनं. प्रेतयात्रेत प्रत्येकाच्या हातात रॉकेलने पेटलेली मशाल. त्या प्रकाशात तो चेहरा डोळ्यासमोरून हलतच नव्हता. मी स्कूटी बाजूलाच घेतली होती. असे बोलतात, प्रेतयात्रेला वाट करून द्यावी, त्याचबरोबर आत्मा शेवटच्या प्रवासाला चाललेला असतो. ते दृश्य भयानक होतं. सम इव्हेंट्स नीड टू बी एक्सपिरियन्स मेक्स यू बिलीव्ह. मी सुद्धा हा असा अनुभव घेतला. तर शांतपणे प्रेतयात्रा समोरून गेली. आता समोर काळोखच काळोख. उगाचच शॉर्टकटने आले. रस्ता कच्चा, खराब आणि खड्डे सुद्धा. पुढे गेले आणि स्कूटी अचानक बंद पडली. संपूर्ण मिट्ट काळोख. तेवढ्या टप्प्यात घरे, दुकाने, वस्ती वगैरे काहीच नव्हतं. मला खरोखर ब्रह्मांड आठवलं. फोनवर आहोंना सांगावे तर मोबाईलला रेंजही नाही. तेवढ्यात मागून एक बाईक भरधाव पुढे गेली. मी हात दाखवूनही ती बाईक थांबली नाही. रस्ता निर्मनुष्य. परत एक बाईक आली आणि पुन्हा भरधाव निघून गेली. मी स्कूटी ओढत चालले होते, कारण पर्यायच नव्हता. आता बरीच पुढे आले. इथे छोटासा पूल आहे आणि मागून पुन्हा एक बाईक भरधाव वेगाने आली आणि पुन्हा पुढे निघून गेली. आणि काही काळाच्या आत जोराचा आवाज झाला. ती बाईक पुलाच्या कठड्यावर धडकून ते दोघेही खाली कोसळले. मी धावत पुढे गेले. ते हळूहळू उठत होते. त्या माणसाने बाईक स्टार्ट केली. मी जवळ पोहोचते न पोहोचते तोच ते दोघे भरधाव वेगात निघून गेले. रस्त्यावर रक्ताचा सडा होता. आता लक्षात आलं, 3 वेळा इथून गेलेली ती बाईक एकच होती. तिसऱ्या वेळी त्या बाईचा चेहरा ओळखीचा वाटला आणि लक्कन ट्यूब पेटली. तो चेहरा मगाशी खुर्चीवर बांधलेल्या प्रेताचाच होता. माझ्या पायातलं त्राणच गेलं. मी स्कूटी तिथे स्टँडला लावून भराभर चालायला लागले. परत बाईकचा आवाज. मी रस्त्याच्या कडेला एका झाडामागे लपले. ती बाईक भरधाव गेली, पण आता ते दोघे बेसूर हसत होते. फोनला रेंज नव्हती. विलक्षण अनुभव घेत होते. मला हनुमान चालिसाची आठवण झाली. मी हळूहळू म्हणायला सुरुवात केली. त्या भरोशावर पूल ओलांडला आणि फोनची रिंग झाली. माझे मिस्टर मला घ्यायला आले होते. किती वेळेचा फोन लागत नव्हता, म्हणून ते बाहेर पडले होते. मी कुठे आहे ते सांगितले. ते जवळच होते. आता पूल ओलांडला तसे रस्त्यावर थोडी रहदारी दिसू लागली. तेवढ्यात माझे मिस्टर मला दिसले. मी एवढंच बोलले, आधी घरी जाऊया, स्कूटी घेऊन जाऊया, बघू काय झालं ते. मला स्कूटीची पण काळजी होती. मी परत पुलावर आले. मगाशी बाईकचा ॲक्सिडेंट झाला होता. तिथे आता रक्त नव्हते. समोरच स्कूटी उभी होती. त्यांनी सहज स्टार्ट केली. स्कूटीला काहीच झाले नव्हते. आम्ही लगोलग घरी आलो, पण ती बाईक परत दिसली नाही. मी घरी आल्यावर सगळं सांगितलं. तेव्हा सासूबाई बोलल्या, कशाला शॉर्टकटने आलीस? 2 दिवसांपूर्वीच पुलावर ॲक्सिडेंट झाला. दोघंही जागीच गेले. पोस्टमॉर्टम वगैरे होते, त्यामुळे आज सकाळी अंत्यविधी झाले. म्हणजे मला दिसली ती प्रेतयात्रा. रात्री स्मशानात जात नाहीत. ती सगळी भूताटकी होती. परत त्या रूटने येऊ नकोस. देवाची कृपा म्हणून वाचलीस तू. आज चंद्रग्रहण, पौर्णिमा, सवाष्णी जातात ग, बघितलंस ना? मी खूप घाबरले होते. बाळ खूप रडत होतं. हातपाय धुवून त्याला जवळ घेतलं.
देवाला नमस्कार केला. मारुतीने मला वाचवलं होतं. त्यानंतर मी खरंच लक्ष ठेवले तर पौर्णिमेच्या आसपास सवाष्णी जातात हे कोणालाच खरे वाटणार नाही. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा. आणि हो, निशा सोनटक्के यांची ही भयकथा असून याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.